सुद्धा खऱ्या अर्थाने धर्माचंच पालन करताय, धर्माचं पालन. 9 भक्ती सांगितल्यात ना शास्त्रामध्ये, तर आत्मसमर्पण नावाची जी भक्ती आहे, बलिदान नावाची जी भक्ती, ती खऱ्या अर्थाने ती सैनिक करतात. अगदी 5 मिनिटामध्ये आपण त्यांनाही त्या ठिकाणी 5 मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत आणि थांबणार आहोत. आज खऱ्या अर्थाने ते जवान सीमेवरती रात्रंदिवस खांद्यावर बंदूक घेऊन उभे आहेत, म्हणून आपला 27 वर्षापासून सप्ताह चालू आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. बऱ्याच ठिकाणी असंही वाटतं लोकांना की छत्रपती काही देव होते का, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घ्यायला ते देव होते का. पण सांगेल मी, माझा छत्रपती देव नव्हते, पण छत्रपती होते म्हणून मंदिरातला देव आपल्याला दिसतो. आणि कीर्तनात छत्रपतीचं नाव का घ्यावं हा जर विषय असेल, कीर्तनात का घेतलं पाहिजे छत्रपतीचं नाव, त्याचं कारण आहे की कीर्तनच त्यांच्यामुळे आहे. जर त्यांनी त्या काळात ती क्रांती केली नसती ना, 27 वर्षापूर्वी आपल्या गणपती नगर मध्ये सप्ताह चालू करता आला नसता. मग महाराज अर्जुन महाराज नसते, आमचे वाघिरे काका अशोक महाराज नसते, वाघिरे काका अब्दुल भाई असते, अर्जुन महाराज गफूर भाई असते, मग मी शारदाताई नसते. ही परिस्थिती आपली असली असते. उपकार आहेत त्या राजाचे आपल्यावरती, म्हणून आपण त्यांचे उपकार विसरता कामा नये. आजही सीमेवरती जवान त्या ठिकाणी देशाचं रक्षण करतात. मला वाटतं गड्या 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल नाही का, प्रजासत्ताक दिन असेल, त्या दिवशी तिरंगा फडकवला जातो नाही का. शाळेमध्ये असेल, शासकीय कार्यालयामध्ये तिरंगा फडकवला जातो. पण तो तिरंगा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या हाताने, सरपंच असेल, नगराध्यक्ष असेल, यांच्या हाताने तो तिरंगा फडकवला जातो. पण मला असं वाटतं कडे, माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या तिरंग्याची खरी किंमत त्याला आहे, त्याला फडकवण्याचा खरा अधिकार त्याचा आहे की ज्या कुटुंबाने, ज्या आई बापाने आपला पोटचा गोळा तिरंग्याच्या रक्षणासाठी पाठवलेला आहे, ज्याने आपला मुलगा, आपला पोटचा गोळा सीमेवरती पाठवलेला असेल तिरंग्याच्या रक्षणासाठी, खरी तिरंग्याची किंमत त्या मायबापाला आहे. अधिकार तो त्यांच्याकडे असला पाहिजे. आजही ते देशाची सेवा करत आहेत. त्यांनी ठरवलेलं असतं की मरायचंही देशासाठी आणि जगायचंही देशासाठी. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे, देशासाठी त्यांनी ठरवलेलं असतं. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान ते जवान आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. खऱ्या अर्थाने आपल्यावरती त्यांचे उपकार आहेत गड्या. जुन्या एका पंतप्रधानाला दोघांच्या उपकाराची जाण होती, एकतर सीमेवरचा जवान आणि दुसरा शेतकरी. म्हणून या दोघांच्या नावाचा नारा आहे, जय जवान
जय किसान, या दोघांचे उपकार आहेत आपल्यावरती. आपण ते उपकारही विसरून चालणार नाही, म्हणून म्हणावंसं वाटतं गड्या. जाऊ देऊ का 5 मिनिटं? जाऊ दे. वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराओ तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर आए, जो लौट के घर आए। ए मेरे वतन के जरा आँख में भर लो, जो शहीद हुए हैं जरा याद करो, भूल न जाओ तो सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो खेल रहे थे होली, जो खून गिरा पलक पर, वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए आपल्याला त्यांनाही विसरून चालणार नाही, कारण त्यांचे खूप मोठे उपकार आपल्या